लिंबू मिरचीचं हे लोणचं एकदम खमंग बनतं, वर्षभर टिकतं आणि बनवायलाही अगदी सोपं आहे. खूप सुंदर टेस्ट येते या लोणच्याला. तर बनवूयात लोणचं. त्यासाठी मी इथे जवळपास 300 ग्राम जाडी मिरची घेतलेली आहे. ही मध्यम तिखट आहे आणि 4 ते 5 लिंब घ्यायचे आहेत आपल्याला. लिंबाचं आणि मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालतं हे लोणचं बनवताना. तर सर्वात आधी लिंबू आणि मिरच्या धुवून घ्यायच्या आणि एकदम कोरड्या करून घ्यायच्या, अजिबात पाणी राहायला नको. आता आपण ह्या मिरच्या बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेऊयात. बारीक तुकड्यांमध्ये कापल्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही आणि मसालेसुद्धा सर्व तुकड्यांना व्यवस्थित लागतात. इथे ह्या मिरच्या मध्यम तिखट आहेत. तुम्ही तिखट मिरच्यांचा वापर केला आणि तुम्हाला थोडंसं कमी तिखट बनवायचं असेल तर ह्याच्या बिया काढून बाजूला करायच्या, म्हणजे हे लोणचं कमी तिखट बनेल. तर सर्व मिरच्या आपण कापून घेऊयात अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आणि लिंबाच्या सुद्धा बारीक फोडी करून घेऊयात. बारीक तुकडे आणि लिंबाच्या बारीक फोडी केल्यामुळे अगदी लोणचं वाढताना कोणाला कमी प्रमाणात हवं असेल तरी आपल्याला देता येतं. लिंबाच्या सुद्धा बारीक फोडी करून घ्यायच्या. लिंबाचा आंबटपणा, मिरचीचा तिखटपणा आणि मोहरी आणि मेथीचा खमंगपणा हे सर्व लोणच्यात असल्यामुळे खूप चवदार बनतं हे लोणचं. लिंबू आणि मिरच्यांचे बारीक तुकडे करून झालेले आहेत. लिंबामधल्या बिया काढून बाजूला ठेवायच्या, म्हणजे लोणच्याची चव छान येईल. आणि आता ह्या फोडींवर आपण टाकूया 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद. हळद आणि मीठ हाताने सर्व फोडींना आणि मिरच्यांच्या तुकड्यांना लागलं पाहिजे, ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. यामुळे लोणच्याची चवही छान येईल आणि लोणचं खराब होणार नाही. फोडींना आणि तुकड्यांना हळद आणि मीठ लावून झाल्यानंतर त्याच्यावर टाकूया आपण 2 ते 3 लिंबाचा रस. आता हे प्लेट ठेवूया साईडला आणि लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवूया. त्यासाठी एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतले आणि 2 चमचे मेथी खमंग भाजून घ्यायची, साधारणपणे बदामी रंग येईपर्यंत. त्याच्यामध्येच मी जाडी मोहरी घातली आहे 2 चमचे आणि आता 4 चमचे धणे घालायचे. धणे भाजताना गॅस बंद केला आहे, कारण कढई गरम आहे सध्या. तेवढ्याच हीटवर धणे भाजले जातील. थोडंसं हे गार झालं की आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. एकदम पावडर बनवायची नाही आपल्याला, थोडीशी अशी जाडसरच वाटून घ्यायचा हा मसाला. याच्यामध्ये मी 2 चमचे जिरंसुद्धा घातलं आहे. आता या फोडींवर 6 ते 7 चमचे मोहरीची डाळ घालणार आहे. साधारणपणे पाऊण वाटी एवढी डाळ वापरलेली आहे मी मोहरीची. आणि मगाशी वाटलेला मसाला घालूया. कढईमध्ये मी जवळपास मोठी वाटी तेल कडकडीत गरम केलं होतं. ते कोमट झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा, अर्धा चमचाच हळद घालायची, कारण आधी पण आपण फोडींवर हळद घातलेली आहे आणि कोमट असतानाच घालायची. त्यानंतर इथे मी जवळपास 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे, कारण मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे मी लाल मिरची पावडरचा वापर केला आहे. तुम्ही जर तिखट मिरच्यांचा वापर करणार असाल तर लाल मिरची पावडर वापरू नका. आता हे तेल आणि मसाले एकदम गार होऊ द्यायचे आणि गार झाल्यानंतर ह्या फोडी आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करूया.
इथे एक काळजी घ्यायची की तेल पूर्णपणे गार व्हायला पाहिजे. गरम तेलात घातलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची आहे. हे सर्व चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊया. आता हे लोणचं 7 ते 8 दिवसांनी छान मुरेल आणि ह्याच्यात तेलाचं प्रमाणही जास्त वाटेल नंतर. सध्या जरी तुम्हाला कमी दिसत असलं तरी एवढं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. खूप सुंदर चवीला लागणारं असं हे लोणचं तयार आहे. आंबट, तिखट, मोहरीचा खमंगपणा, मेथीचा खमंगपणा ह्या लोणच्यात मुरल्यानंतर तुम्हाला जाणवेल. खूप टेस्टी बनतं. पराठ्यासोबत खा किंवा पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा, खूप टेस्टी लागतं. नक्की ट्राय करा. ही लोणच्याची रेसिपी खूप सुंदर आणि एकदम सोपी आहे. धन्यवाद.